राजकीय वर्तुळातून ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि ही बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातली। छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे का असा प्रश्न आता सध्या पडतोय। भुजबळ पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं कळतंय, त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली असल्याची एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। भुजबळांच्या हस्ते स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ झालाय। संध्याकाळी शिवाजी पार्क ते चेंबूरपर्यंत रॅली सुद्धा काढली जाणार आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नाराज नेते असलेले छगन भुजबळ यापुढे सक्रिय दिसणार का असा प्रश्न आहे। अनेक दिवसांनंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यक्रमाला जाहीर हजेरी लावणार आहेत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, गेल्या काही दिवसांपासून किंबहुना नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून छगन भुजबळ मात्र नाराज होते, कुठेही सक्रिय पद्धतीने ते काम करताना दिसत नव्हते, पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत नव्हते। आता मात्र त्यांची नाराजी दूर झाल्याचं चित्र दिसतंय। अगदी बरोबर अनुपमा, गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून माजी मंत्री छगन भुजबळ हे पक्षाच्या कार्यक्रमाला अगदी पक्षाच्या कोणत्याही नेत्यांसोबत ते दिसत नव्हते, पक्ष कार्यालयात ते फिरकत सुद्धा नव्हते। आणि आता आज त्यांच्या हस्ते जे आहे उद्घाटन शुभारंभ केला जाणार आहे। सोबतच शिवाजी पार्क ते चेंबूर पर्यंत जी शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये सुद्धा छगन भुजबळ हे हजेरी लावतील। त्यामुळे आता हे कुठेतरी स्पष्ट होताना दिसत आहे की पक्षश्रेष्ठींना छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यामध्ये कुठेतरी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मागे 2 आठवड्यांपूर्वी स्वतः छगन भुजबळ असं म्हणाले होते की अजित पवार आणि त्यांची फोनवरून जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे। तर त्यांच्या या दोन्ही नेत्यांमधला जो संपर्क होता तो तुटलेला होता आणि त्यानंतर अजित पवारांनी आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये संपर्क सुरू झाल्यानंतर या भुजबळांची नाराजी दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी त्यांची कोर कमिटीमध्ये सुद्धा वर्णी लावण्यात आली आणि तेव्हापासूनच अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं। आणि आता भुजबळ पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाला पक्षामध्ये सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज पहिल्यांदाच जाहीर हजेरी पक्षाच्या कार्यक्रमासाठी ते लावतील। सोबतच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील। आज या कार्यक्रमाला हजेरी लावण्यानंतर आणि एकंदरीत या रॅली दरम्यान आणि पुन्हा एकदा सक्रिय होताना छगन भुजबळ नेमकं काय बोलतायत हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीपासून अंतर राखलेले मात्र भाजपच्या जवळ जाताना छगन भुजबळांना आपण पाहिलेलं आहे आणि माझी गरज नाही तिथे मी जाणार नाही असंही त्यांनी अनेकदा म्हटलंय। मात्र आता पक्षाला त्यांची गरज आहे असं दिसतंय आणि छगन भुजबळ त्यामुळे पुन्हा एकदा पक्षातल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय होताना दिसणार आहेत। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।